नमस्ते. तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. उपवास म्हटलं तर तेच साबुदाणा वडा आणि खिचडी आठवते. पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक अशी रेसिपी जी 10 ते 15 मिनटात तयार होते. ती म्हणजे उपवासाचे जाळीदार आप्पे. आणि विशेष म्हणजे यामध्ये आपण दही किंवा सोडा अजिबात वापरणार नाही. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया. सर्वात आधी एका भांड्यामध्ये अर्धी वाटी भगर आणि 2 चमचे साबुदाणा टाकायचा आहे आणि हे आपल्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे. मी यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून हे स्वच्छ धुवून घेते. स्वच्छ धुवून त्यामधील सर्व पाणी मी साईडला काढले. आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक असं करून घ्यायचे, बारीक असं वाटून घ्यायचे. ज्या वाटीने आपण भगर घेतलेला त्याच वाटीने म्हणजे तेवढंच प्रमाणामध्ये पाणी यामध्ये टाकायचं. आणि येथे मी एक हिरवी मिरची यामध्ये टाकते आणि चवीनुसार मीठ टाकून बारीक असं हे वाटून घेते. पहा, मी येथे शक्य होईल तितकं बारीक असं हे वाटून घेतले. आता एका भांड्यामध्ये हे ट्रान्सफर करून घेऊया. आता यासाठी लागणारे आपण चटणी हे बनवूया. तोपर्यंत हे पीठ चांगलं असं सेट होतं. तर उपवासाला चालणारी चटणी बनवण्यासाठी मी येथे कच्चे शेंगदाणे अर्धी वाटी, ओलं खोबरं अर्धी वाटी, चवीनुसार मीठ आणि 2 हिरव्या मिरच्या हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला बारीक असं हे वाटून घ्यायचे. अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकून मी बारीक असं हे वाटून घेतलं. तर येथे खोबऱ्याची चटणी हे आपली तयार आहे. तर या चटपटीत चटणीवर आपण एक फोडणी देऊया. तर एक छोट्या पॅनमध्ये मी 2 चमचाभर इतका तेल हे गरम केलं. कडकडीत तेल गरम करून घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा इतका यामध्ये जिरे टाकून ही खमंग फोडणी या चटणीवर टाकून घ्या. तर आपली उपवासाची खमंग चटणी ही तयार आहे. तर या वेळेमध्ये हे पीठसुद्धा छान असं सेट झालेलं आहे. सोडा किंवा इनो न वापरता सुद्धा हे आप्पे मऊ असे तुम्हाला जाळीदार हवे असतील तर एक छोटीशी ट्रिक वापरा. हे पीठ एकाच डायरेक्शनने 5 मिनिटे हे चांगलं व्यवस्थित नॉनस्टॉप फेटून घ्या. पीठ हे सॉफ्ट होते. 5 ते 7 मिनटं असं फेटून घेतल्याने अप्पे किंवा डोसे हे छान बनतात आणि अगदी मऊ असं हे पीठ बनून तयार होतं. असं फेटून घेतल्याने सोडा किंवा इनो वापरण्याची सुद्धा गरज पडत नाही परफेक्ट प्रमाणामध्ये. आता पीठ हे चांगलं फेटून घेतलं. आता आपण लगेच अप्पे हे बनवून घेऊया. आता अप्पे पात्रामध्ये तेल हे लावून घ्यायचे. अप्पे पात्र हे गरम झाल्यानंतर मधोमध हे पीठ टाकून घ्या. असं टाकल्याने जेणेकरून हे अप्पे करपणार नाही. मध्यमाच्या वर यावर झाकण ठेवून हे वाफून घ्या. वरची साईड हे कोरडी झालेली दिसली तर ते पलटून घ्या. तर दुसरी साईड देखील छान खरपूस रंगावर हे भाजून घ्यायचे. किती सुंदर जाळी पडलेली आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट. दोन्ही साईडनी छान असं भाजून झाल्यानंतर ते बंद करून घ्या. हे आप्पे तुम्ही डब्यात सुद्धा बनवून देऊ शकता. नेहमीच खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटनुसार नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.